पवार यांच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय, ज्यांनी ठाणे जिल्ह्याचं नाव मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावर भारतभर करण्याचा कारनामा केलाय. आणि दुसऱ्या बाजूला मुंबई शिवडीचा युवा नाव फरदीन काझी, ज्याची झलक मात्र मागील मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. पहिल्याही बॉलवर षटकार खेळला होता आणि डावाच्या शेवटच्या बॉलवर देखील षटकार खेळला होता. आणि फरदीन या नावाची चर्चा का आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. परंतु समोर भावेश आहे फरदीनच्या समोर असणार आहेत. आणि पहिलाच बॉल खूप चांगला फटका येताना पाहायला मिळाला. फरदीनच्या बॅट मधून बॉल सीमा रेषा पार चौका. यावेळेला पुन्हा उडवलाय बॉल, आणखीन एक हवाई यात्रा जी मात्र सीमारेषेच्या पार 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 षटकार. यावेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा जाहीर केला होता, परंतु भावेश यांनी तो लगेच ओळखला. फुटला गेले, आणखी एक जागा बनवली आणि पॉइंटच्या डोक्यावरून फरदीन यांच्याकडून आणखीन एक सदाबहार फटका चौकार. ओहो, यावेळेला आपण पाहू शकता बॉल थोडासा लेंथ वरून उसळी देखील घेतली आणि कटही घेतला. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु भावेशचं पुन्हा एकदा कमबॅक. कुणालजी पुन्हा एकदा भावेश फरदीन यांच्यासाठी टप्प्याचा बॉल, फाईन लेगची दिशा. वा, फरदीन काझी जबरदस्त फटका, 6 षटकार. इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय फरदीनच्या बॅट मधून. थोडासा शफल झाला, आउटसाइड ऑफ स्टंप गेला, जागा बनवली फटक्यासाठी. कधी कधी आपल्याला पाहायला मिळतं की असे स्ट्रोक बनवले जातात भरपूर क्रीकच्या आतमध्ये जाऊन मागच्या पायावर जात असताना. बरोबर पवार यांच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय, ज्यांनी ठाणे जिल्ह्याचं नाव मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावर भारतभर करण्याचा कारनामा केलाय. आणि दुसऱ्या बाजूला मुंबई शिवडीचा युवा नाव फरदीन काझी, ज्याची झलक मात्र मागील मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. पहिल्याही बॉलवर षटकार खेळला होता आणि डावाच्या शेवटच्या बॉलवर देखील षटकार खेळला होता. आणि फरदीन या नावाची चर्चा का आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. परंतु समोर भावेश आहे फरदीनच्या समोर असणार आहेत. आणि पहिलाच बॉल खूप चांगला फटका येताना पाहायला मिळाला. फरदीनच्या बॅट मधून बॉल सीमा रेषा पार चौका. यावेळेला पुन्हा उडवलाय बॉल, आणखीन एक हवाई यात्रा जी मात्र सीमारेषेच्या पार 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 षटकार. यावेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा जाहीर केला होता, परंतु भावेश यांनी तो लगेच ओळखला. फुटला गेले, आणखी एक जागा बनवली आणि पॉइंटच्या डोक्यावरून फरदीन यांच्याकडून आणखीन एक सदाबहार फटका चौकार. ओहो, यावेळेला आपण पाहू शकता बॉल थोडासा लेंथ वरून उसळी देखील घेतली आणि कटही घेतला. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु भावेशचं पुन्हा एकदा कमबॅक. कुणालजी पुन्हा एकदा भावेश फरदीन यांच्यासाठी टप्प्याचा बॉल, फाईन लेगची दिशा. वा, फरदीन काझी जबरदस्त फटका, 6 षटकार. इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय फरदीनच्या बॅट मधून. थोडासा शफल झाला, आउटसाइड ऑफ स्टंप गेला, जागा बनवली फटक्यासाठी. कधी कधी आपल्याला पाहायला मिळतं की असे स्ट्रोक